हाय हॅलो फ्रेंड्स, आज ना आपण अगदी मस्त असा पांढरा शुभ्र साबुदाण्याचा पळीपापड बघणार आहोत. तेही तेलात टाकताच अगदी तिप्पट चौपट आकाराने फुललेले आहे. बघू शकता याच्यामध्ये ना आपण कुठेही पापड खार किंवा सोडा अजिबात वापरलेलं नाही, तरीसुद्धा बघू शकता तिप्पट चौपट आकाराने हा फुलत आहे. एक वेगळ्या खास पद्धतीने बनवलेला आहे, जे की आजवर तुम्हाला कोणीही सांगितलेलं नसेल. अगदी छान होती रेसिपी. त्याच्यासाठी ना कुठेही व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा आणि अजूनही जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल ना, लगेच चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. आणि ज्यांनी चॅनलला सबस्क्राईब केलं आहे त्यांचं मनापासून थँक्यू. तर पापड बघू शकता अगदी मस्त असे तोंडात टाकताच विरघळतील असे कुरकुरीत छान तयार झालेले आहेत. वर्ष दीड वर्ष आरामात टिकतील. तर हे साबुदाणे ना जे आपण खिचडी बनवण्यासाठी ते घेतलेले आहेत. तर दोन प्रकारचे साबुदाणे येतात, तेच तुम्हाला मी दाखवत आहे. याच्यामध्ये तुम्ही कोणतेही साबुदाणे घेऊ शकता. खिचडी बनवायची ते घेऊ शकता किंवा मग छोटेवाले साबुदाणे घेतलेत तरी चालेल. फक्त कोणतीही घरातील एखादी वाटी किंवा कप त्या मेजरमेंटसाठी वापरायचा आहे. तोच पाण्यासाठी सुद्धा वापरायचा, पाणी घालण्यासाठी. तर या छोट्या कटोरीने मी 2 वाट्या एवढं साबुदाणा भिजत घातलेला आहे. तर साबुदाणा भिजत घालण्यापूर्वी 1 ते 2 वेळा व्यवस्थित धुवून घ्यायचा. आणि धुते वेळेला जास्त चोळून नाही धुवायचा, हलक्या हाताने धुवून टाकायचा. आणि हा जसं आपण खिचडीसाठी भिजत घालतो त्याच पद्धतीने भिजत घालायचा. तर साबुदाणावरती ना अगदी पाव इंच पाणी येईल इतपत आपल्याला पाणी घालून हा 4 तासासाठी भिजत ठेवायचा आहे. किंवा मग रात्रभरासाठी ठेवून दिला आणि सकाळी जरी बनवलात तरी चालतं. तर मी हा रात्रभरासाठी ठेवून दिला होता. सकाळी बघू शकता अगदी मस्त असा आपला साबुदाणा भिजलेला आहे. प्रत्येक साबुदाणा हा छान असा मोकळा करून घ्यायचा व्यवस्थित असा, आणि अगदी परफेक्ट भिजलेला आहे. तर अशाच पद्धतीने आपल्याला हा साबुदाणा भिजवून घ्यायचा आहे. आज जे आपण पळीपापड बनवायची रेसिपी बघणार आहोत ना, ही अतिशय वेगळी आहे, जी आजवर तुम्हाला कोणीच सांगितली नसेल. आणि या साबुदाण्याची रेसिपी ना खूप जास्त प्रमाणात हा साबुदाणा फुलतो. त्याच्यासाठी काय केलं, एक भांडं घेतलं आणि जे वाटीने आपण साबुदाणा घेतला होता ना त्याच वाटीने मी तर पाणी मोजून घेणार आहे. तर 1 वाटी साबुदाणा जर असेल तर त्याच्यासाठी 6 वाट्या या प्रमाणात ना मी 2 वाट्या साबुदाणा घेतला होता, म्हणून मी 12 वाट्या एवढं पाणी घातलेलं आहे. तर एका भांड्यामध्ये हे गरम करून घ्यायचं आहे पाणी. तर या पद्धतीने मी तुम्हाला व्यवस्थित मोजून सुद्धा दाखवत आहे की 12 वाट्या मी पाणी घेतलेलं आहे. तर 1:6 हे प्रमाण लक्षात ठेवायचं आणि पाणी घ्यायचं. तर याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घेतलं. मीठ थोडंसं कमी टाकून घ्यायचं. आणि 1 चमचाभर मी तर पोहे खाण्याच्या चमच्याने चमचाभर पापड खार टाकून घेतला. तर हे छान उकळून घ्यायचं आहे आपल्याला. तोवर ना जितका साबुदाणा आपण भिजत घातला होता ना तो मी कुकरमध्ये टाकून घेतलेला आहे. या पद्धतीने मोकळा करून घेतला आणि कुकरमध्ये टाकून घेतला. आता हे पाणी जे आपण 12 वाट्या घेतलं होतं ना, 2 वाट्यांसाठी 12 वाट्या, तर हे संपूर्ण पाणी छान उकळलेलं आहे. आता कडकडीत उकळलेलं पाणी याच्यामध्ये टाकून घ्यायचं. असं कडकडीत उकळलेलं पाणी टाकलं ना, कुकरची एकच शिटी काढून घ्यायची, झाकण लावायचं, एकच शिटी काढायची आणि मस्त असा आपला हा साबुदाण्याचा पळीपापड बनवण्यासाठी बॅटर तयार होऊन जाईल. तर हे मी गॅसवरती ठेवून देते आणि एक कुकरची शिटी काढून घेते. काही जण काय करतात, हे न उकडता असंच कुकरमध्ये टाकतात आणि लगेचच पापड बनवण्यासाठी घेतात. तर त्याने ना पापड अजिबात फुलत नाहीत. तर अशा पद्धतीने जर शिजवलं ना अगदीच पापड तिप्पट आकाराने फुलतो. आणि अजून छान बनवण्यासाठी ना इथे एक्स्ट्राची मी एक स्टेप केलेली आहे, ही जरूर करून पहा. खूपच मस्त साबुदाणाचा पापड होतो आणि अगदीच तो हलका फुलका होतो आणि अगदी कुरकुरीत असा. तर तुम्हाला असंच जर घालायचं असेल ना, बॅटर तयार आहे, या पद्धतीने तुम्ही पापड बनवू शकता. पण पुढची सुद्धा एक मी स्टेप करणार आहे, जेणेकरून पापड अगदी तोंडात टाकताच विरघळतील आणि अगदी खुसखुशीत होतील. तर या पद्धतीचं आपलं हे बॅटर तयार झालेलं आहे. 5 मिनिटासाठी हे आपल्याला थंड करून घ्यायचं आहे. तर हे मी 5 ते 6 मिनटं ना व्यवस्थित असं थंड करून घेतलं. बघू शकता अजूनही जास्त घट्ट झालेलं नाही, अशा पद्धतीचं छान असं हे बॅटर आहे. तर काय करायचं, मिक्सरचं जार घ्यायचं मोठं
आणि त्याच्यामध्ये थोडं थोडं बॅटर घालून हे छान बारीक करून घ्यायचं आहे. ही एक स्टेप केलीत ना, अगदी तुम्ही जे पापड बनवता ना, मस्त असे खुशखुशीत होतात आणि अगदीच तिप्पट ते चौपट फुलतात. कधी केली नसेल ना अशी ट्रिक, तुम्ही एकदा जरूर करून पहा. खूपच मस्त पापड होतात आणि फुलण्यासाठी अगदी छान हे होतात. तर बघू शकता अगदी छान असे हे मी बारीक वाटून घेतलेलं आहे मिक्सरला. तर हे अशा पद्धतीचं आपलं हे बॅटर तयार झालेलं आहे. जास्त घट्ट नाही किंवा एकदमच पातळ झालेलं नाही. तुम्हाला जर हे बॅटर घट्ट वाटत असेल, अजून पातळ करायचं असेल ना, अर्धी वाटी फक्त पाण्याचं प्रमाण तुम्ही वाढवू शकता. पण मी तर म्हणेन पाणी न वाढवताना तुम्ही असंच घातलं ना, एकही पापड चीर जात नाही, फाटत नाही. अगदी मस्त असे पापड तयार होतात आणि हे पापड वाळल्यानंतर एकदम ट्रान्सपरंट दिसतात, एकदम पातळ असे दिसतात. आत्ता जरी हे बॅटर दाट तुम्हाला घट्ट दिसत असेल, पण घातल्यानंतर ते छान दिसतं. तर याच्यामध्ये थोडीशी मी तर सफेद तीळ घेतलेले आहेत, व्हाईट तीळ, आणि अर्धा चमचा एवढं जिरं घातलेलं आहे. आता जिरं ना सर्वात शेवटी घालायचं, नाही तर काय होतं, पहिल्यांदाच घातलं ना तर पापड काळे होतात. याच्यासाठी सर्वात शेवटी जिरं घालून घ्यायचं आणि छान असं मिक्स करून घ्यायचं आणि लगेचच पापड बनवायला घ्यायचं. तर इथे एका प्लाऊडवरती मी प्लास्टिकचा पेपर अंथरून घेतलेला आहे आणि त्या प्लास्टिकच्या पेपरला मी तेल वगैरे काहीच लावलेलं नाही. असंच मी हे पापड घालत आहे. तरीसुद्धा आपले हे पापड छान असे सुटतात, अजिबात चिटकून राहत नाहीत. तर कमी जास्त प्रमाणात तुम्हाला आवडत असतील तसे तुम्ही लहान मोठ्या आकाराचे हे पापड बनवून घेऊ शकता. तर थोडं थोडं बॅटर घालायचं आणि जसा डोसा म्हणून पसरवतो ना तव्यावरती, त्या पद्धतीने हे पसरवून टाकून घ्यायचे. तर एवढ्या प्रमाणात ना, छोट्या छोट्या 2 वाट्या घातल्या होत्या साबुदाणा, तेवढ्या प्रमाणात 70 ते 80 पापड आरामात तयार होतात आणि अगदीच वर्ष 1.5 वर्ष आरामात तुम्ही हे पापड स्टोअर करून ठेवू शकता. अगदीच बघू शकता बॅटर संपेपर्यंत आपलं हे बॅटर अजिबात घट्ट झालेलं नाही आणि छान असे हे स्मूथ बॅटर तयार झालेलं आहे, जे की पापड आपले छान एकसारखे वाळलेले आहेत, अजिबात तुटलेले नाहीत, फाटलेले नाहीत. सर्व पापड अगदी छान झालेले आहेत. वाळल्यानंतर अगदी मस्त असे हे कुरकुरीत पापड तयार झालेत. अगदी बोटानं ट्रान्सपरंट एवढे झालेत की त्या साईडून माझी बोटंसुद्धा दिसत आहेत, इतके हे ट्रान्सपरंट झालेले आहेत. तर सर्व पापड वाळवलेले आहेत, आता वाळवून घेतलेले आहेत. हे आपल्याला छान असे तळून घ्यायचे आहेत. तर सर्व पापड मी अगदीच कमी जास्त प्रमाणात झालेले आहेत, लहान मोठे आकाराने, आणि जिरं मध्ये मध्ये छान असं दिसत आहे. तीळसुद्धा टाकून घेतले. तुम्हाला जर आवडत असले त्याच्यामध्ये अजून काही हिरवी मिरची वगैरे टाकून घेऊ शकता. तेल कडकडीत गरम करून घेतलं आहे आणि पापड एक टाकला ना, अगदी टाकताच तो अगदी तिप्पट ते चौपट आकाराने छान असा फुलून आलेला आहे, बघू शकता. आणि अगदीच पांढरा शुभ्र झालेला आहे, कारण आपण जिरं सर्वात शेवटी घातलं होतं, याच्यासाठी तो छान असा पांढरा शुभ्र झालेला आहे. आणि पापड ना अगदी खाण्यासाठी खुसखुशीत होतात, कारण हे आपण बॅटर पुन्हा एकदा मिक्सरला जे फिरवून घेतलं होतं ना, त्याचाच कमाल आहे. खूपच कुरकुरीत आणि खुसखुशीत तयार होतात. कधी केली नसेल ना अशा पद्धतीचे तुम्ही, तर नक्कीच करून पहा. खूप मस्त आणि अगदीच छान पापड लागतात. तर सर्वच पापड मी एक 10 ते 12 प्रमाणात तळून घेतलेले होते. बघू शकता प्रत्येक पापड अगदी तिप्पट चौपट आकाराने छान असा फुललेला आहे. तर कोणत्याही तुम्ही सणवाराला अशा पद्धतीचे पापड बनवून एन्जॉय करू शकता. एक वाळलेला पापड आणि तळलेला पापड दोन्हीही तुम्हाला दाखवत आहे. अगदी मस्त असं हे तिप्पट ते चौपट आकाराने फुललेलं आहे. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली नक्कीच कमेंट करून सांगा आणि आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. अशा ना मी बऱ्याचशा रेसिपीज छान छान तुमच्यासाठी अपलोड केलेल्या आहेत, त्यासुद्धा जाऊन चेक करा. वाळवणी रेसिपीसुद्धा छान छान अपलोड केलेली आहेत, त्यासुद्धा जाऊन चेक करा. आणि हो, तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या शहरातून किंवा कोणत्या गावातून बघत आहात हे सुद्धा नक्कीच कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब. पुन्हा भेटूयात अशाच एका नवनवीन छान छान व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय.